This is the second part of the strong of the open road. In the last lecture, we have seen the determination of the poet. Was light-hearted. He said, I myself am good fortune. I have done with the indoor complaints. I satisfied my querulous criticism. Then he said the most important line, that I am strong and content. Strong तर समाधानी हो. The earth that is sufficient, that is enough. हा पृथ्वी हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे त्याचं डिटर्मिनेशन असं आहे की मी ह्या पृथ्वीवर कुठेही जाऊ शकतो. तुम्हाला हेच सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो की कुठल्याही गोष्टीवर निराश व्हायची मुळीच गरज नाही. ही पूर्ण पृथ्वी तुमची आहे. तुम्ही तुमचं करिअर कुठेही करू शकता. हा एक इनडायरेक्ट मेसेज या ठिकाणी मला तुम्हाला द्यायचा आहे. कवीला द्यायचा असेल तुम्ही पोएमच्या बाहेर बोलताय थोडंसं. देयर इज नो नीड टू बिकम अ डिप्रेस्ड, फ्रस्ट्रेट, निराशा तर येणारच. ही खूप चांगली गोष्ट आहे निराशा येणे, कारण निराशामधूनच आशा दिसते आणि ती जास्त ब्राईट दिसते. मग त्याच्यामुळे याची मुळीच चिंता नाही करायची. द अर्थ दॅट इज सफिशियंट फॉर यू फॉर दिस लाईफ, दिस इज द गिफ्ट विच द गॉड हॅज गिव्हन टू यू. देवाने तुम्हाला सुंदर अशी गिफ्ट दिली आहे आणि ती भगवंताने दिलेली गिफ्ट म्हणजे तुम्हाला दिलेलं आयुष्य. आणि कुठे दिलं आहे? या पृथ्वीवर. म्हणून तो म्हणताय की अर्थ इज सफिशियंट आणि तीच तुमच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. तीच मोटिवेशनल लाईन आहे की ही पृथ्वी तुमच्यासाठी सफिशियंट आहे. तुम्ही कुठेही जाऊन तुमचं करिअर करू शकता. कुठल्याही गावात, कुठल्याही राज्यात, कुठल्याही जिल्ह्यात, कुठल्याही देशात. इथपर्यंतच मी तुम्हाला समोर सांगतो. समोर बघूया. I do not want the constellation any nearer. Constellations, influential people. I do not want the motivational people. की ह्या जगामध्ये प्रेरणादायी लोक खूप असतात, परंतु मला त्यांची गरज नाही. ते चांगले असतातच ऑब्व्हियसली, परंतु मला त्यांची गरज नाही. आय नो दे आर व्हेरी वेल वेअर दे आर. तो दुसऱ्या लाईन मध्येच म्हणतो आय नो दे आर व्हेरी वेल. खरोखर ते खूप छान असतात. वेअर दे आर, जिथे कुठे असतील तिथे. आय नो दे सफाईस फॉर दोज हू बिलॉंग टू देम. येस, the people who needs the motivation, they can satisfy them. And for the frustrated and for the needy people, the motivation is very necessary. But I myself motivate myself. मी स्वतःलाच मोटिवेट करत असतो. मला त्यांची गरज नाही, पण ज्यांना गरज आहे त्यांनी नक्कीच मोटिवेशन त्यांच्याकडून घ्यायला पाहिजे. स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डिलिशियस बर्डन्स. या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट लाईन आहे. तुम्हाला असं वाटतंय की तो कुठेही चाललाय, तो रोड पकडलाय, तो फ्री फिरत आहे, किती छान त्याचं आयुष्य आहे. तो तसं नाही म्हणताय. तो स्वैर झालेला नाही आहे. हा सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आय कॅरी माय ओल्ड डेलिशियस बर्डन. द बर्डन विच इज डेलिशियस. बर्डन हे कधीच डेलिशियस नसतं. दोन विरुद्धार्थी कल्पना ज्यावेळेस एकत्र येतात त्यास पॅराडॉक्स नावाचा अलंकार होतो. या ठिकाणी पॅराडॉक्स होत आहे. डेलिशियस बर्डन, सुंदर, स्वीट. डेलिशियस काय असतं? एखादी मिठाई असते, स्वीट असते. कलाकंद बर्फी म्हणा, काजू बतली म्हणा, किंवा तुम्हाला जे काही आवडत असेल, रसगुल्ला वगैरे जे काही असेल, ते डेलिशियस असतं. बर्डन कधी डेलिशियस असतं का? नसतंच. पण तो म्हणताय की डेलिशियस बर्डन. डेलिशियस बर्डन म्हणजे त्याच्या कुटुंबातील असलेल्या जबाबदारी. त्याची पत्नी राहू शकतात, त्याचे आई बाबा राहू शकतात, त्याचे मुले राहू शकतात. प्रत्येक वाचकाला त्याच्यानुसार त्या डेलिशियस बर्डन वेगवेगळे असते. त्याचे मित्रपरिवार राहू शकतो, त्याचा समाज राहू शकतो, हे सगळं राहू शकतो. I carry my old delicious burden. I carry the old delicious burden, the main and weeping. I carry them with me wherever I go. That wherever I go means he does not want to go away from his responsibility. तो त्याच्या जबाबदारीपासून दूर जायचा कधीच प्रयत्न करत नाही. ही इज रेडी टू शेअर ऑल हिज रिस्पॉन्सिबिलिटी. तो त्याची जबाबदारी पूर्ण करायचा निश्चितच प्रयत्न करताय. आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रिड ऑफ देम. ही सेड आय स्वेअर, मी शपथ घेतो, दॅट टू बी अवे फ्रॉम देम इट इज रिअली इम्पॉसिबल फॉर मी. रीड ऑफ, ज्यापासून सुटकारा मिळणे, टू बी अवे ऑफ असं म्हणू शकता तुम्ही.
मी त्यांच्यापासून कधीच सुटकारा मिळवू शकत नाही. मी त्यांची जबाबदारी कधीच झटकू शकत नाही. म्हणजे बघा की तुम्हाला कितीही समोर जायचं आहे, तुम्ही कितीही प्रगती करा, याच्यातून काय सांगायचं आहे, तुमचे ओल्ड डेलिशियस बर्डन, म्हणजे तुमची जी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याच्यापासून तुम्ही दूर पडू नका. आय एम फिल विथ देम. येस, आय एम सॅटिस्फाईड विथ देम अँड आय विल फेल देम इन रिटर्न. आणि मी त्यांना सुद्धा सॅटिस्फाईड करेन. मी त्यांच्यापासून समाधानी आहे आणि ते सुद्धा माझ्यापासून समाधानी होतील याचा नक्कीच प्रयत्न करेन. म्हणजे हा समाधानी कोणाला करायचा आहे? तुमच्या ओल्ड डेलिशियस बर्डन मध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. समाज येतो, तुम्ही आहे, आई वडील आहे, पत्नी आहे, मुलं आहे, आमच्यासाठी विद्यार्थी आहे. ह्या सगळ्या लोकांना समाधानी करायचं. बट वॉट एव्हर द पाथ यू हॅव चोजन, you do not go away from it. There might be hurdles, there might be difficulties, but you have to face all such difficulties because you remember you are good fortune of yourself. तुम्ही स्वतःसाठी चांगलं भाग्य आहात. भाग्य कसं आहे? चांगलं भाग्य. आणि त्याच्यामध्ये विसरू नका तुम्ही की स्वतःचं भाग्य तुम्ही बनवू शकता आणि पृथ्वी ही तुमच्यासाठी सगळीकडे ओपन आहे. तुम्ही तुमचं कुठेही करिअर करू शकता. अशी सुंदर अशी पोयम ह्या 12वीच्या अभ्यासक्रमात सगळ्यात पहिल्या याच्यावर टाकली आहे. तुमच्या पर्सनल रिस्पॉन्स मध्ये जे काही मी मोटिवेशनल गोष्टी सांगितल्या त्याच मोटिवेशनल गोष्टी तिथे क्वेश्चन विचारला जाईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रश्न सोडवताना पहिल्यांदा पोएट्रीचा पॅटर्न माहीत करणे आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला पाठवतो क्वेश्चन पॅटर्न काय, त्याच्यानुसार तुम्हाला पोएम सोडवायचे, आन्सर सोडवायचे. वाटलं ते आन्सर लिहायचं नाही, मिळाला आन्सर त्या ठिकाणी म्हणून ते लिहायचं नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि ह्या पहिल्या पोएमची प्रिपरेशन करा. आणि परीक्षेला समोर जाताना बिलकुल घाबरू नका.